अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र पारायण यातील अध्याय पहिला याचे मराठी भावार्थ पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी सर्व देवता, साधू संत, आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत। ग्रंथकाराने श्री गणेश, श्री सरस्वती तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश, इतर सर्व देव, सिद्धी, यक्ष, किन्नर, ऋषिकेश्वर इत्यादींना नमन केलेले आहे। तसेच नृसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे। गाणगापूर निवासी नृसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला। प्रवासात त्याने व्याकुळ अंतःकरणाने गुरुची करुणा केली। परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली, त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली। नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने प्रकट झाले। वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्याच्या जवळी आले। गुरुमनी येताच नामधारकाने त्याच्या चरण युगलांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले, त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले। त्याचप्रमाणे त्यांची षोडोपचारे पूजाही केली। तर हा होता मराठी भावार्थ श्री गुरुचरित्र पारायणातील अध्याय पहिला। तर अशाच भावार्थांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।